जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SVPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट कशी पाठवायची याबाबत आपण स्टेप बाय स्टेप्स माहिती घेणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी आणि प्राध्यापक मित्रांनी हा व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी बाकीच्या अपडेट्स या भेटतच जातील. पण तत्पूर्वी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी ही सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट म्हणजेच नेमकी काय हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी काय होतं की एखादा विद्यार्थी सपोज फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला, SYच्या थर्ड सेमला किंवा TYच्या फिफ्थ सेमला असेल किंवा जे BE इंजिनिअरिंग वगैरे जे विद्यार्थी असतात त्यांच्या 7 सेमला असतील. पण काय होतं की आत्ता जर का आपण सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरतो आहे, पण फर्स्ट सेमचा किंवा इथं बघा आपण एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरता आहे तर तुम्हाला ज्यावेळेस दोन्ही सेमिस्टर एकत्रित द्यायचे असतात त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवावी लागते. कारण एक्झाम फॉर्ममध्ये तर एका वेळेस एकच सेमिस्टरची परीक्षा तुम्हाला देता येते. पण कधी असे सर्कमस्टन्सेस असतात की तुम्हाला दोन्ही सेमिस्टरची एकत्रित परीक्षा द्यावी लागते. आता एक्झाम्पल बघा, एखाद्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये काय घेतलेलं आहे, फर्स्ट इयर BComला किंवा फर्स्ट इयरच्या कोणत्याही एखाद्या वर्गाला ॲडमिशन घेतलं आणि फर्स्ट सेमचा त्यांनी परीक्षा फॉर्मच काय झाला, भरला नाही किंवा भरला पण तो कॉलेजमध्ये जमा केला नाही. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरची परीक्षा देता आली नाही फर्स्ट सेमची. तर आता तो ज्यावेळेस सेकंड सेमला आलेला आहे तर अशा वेळेस त्याला आता परीक्षा फॉर्म भरायला लागलं तर त्याला फक्त एकच सेमिस्टरचे सब्जेक्ट दिसत आहे. मग अशा वेळेस त्याला त्याच वर्षात म्हणजे आता जसं की आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर 2023मध्ये त्याच्या सेमिस्टर फर्स्टची परीक्षा झाली आणि एप्रिल 2024मध्ये त्याची आता सेकंड सेमिस्टरची परीक्षा होणार आहे किंवा 4, 6, 8 जे असेल ते. ओके. पण त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस सेकंड सेमिस्टरचा त्याला परीक्षा फॉर्म सेकंड सेमिस्टरला तो भरायला जातो तर त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये फक्त फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट येत आहे, सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट येत नाही. म्हणून आपण काय करतो, फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचे एकत्रित सब्जेक्ट येण्यासाठी आपण सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवतो. किंवा कधी आपल्याला काय करावं लागतं की काही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनवाले असतात. काय असतात, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन असतात. जसं की एखादा विद्यार्थी D.Pharm करून तो काय करतो, डायरेक्ट सेकंड इयर BScला येतो. एखादा विद्यार्थी डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग असा झालेला विद्यार्थी डायरेक्ट काय होतो, SYBCSला ॲपियर होतो. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, टेम्पररी PRN नंबर जनरेट करावा लागतो आणि त्याकरता सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय की कधी तुम्हाला एकत्रित दोन्ही सेमिस्टरचे सब्जेक्ट येण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवावी लागते. कधी विद्यार्थी TYला आहे, 5व्या सेमिस्टर पेपर दिले नाही आणि आता 5 आणि 6 एकत्रित द्यायचे आहे. किंवा कधी काय होतं, तो विद्यार्थी SYला असतो, थर्ड सेमिस्टर दिलं नाही, थर्ड आणि फोर्थ एकत्रित द्यायचं. तर अशा रिलेटेड सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट आपल्याला पाठवावी लागते. बट सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या स्टेप्स या पूर्ण फॉलोअप कराव्या लागतात. नाही तर कॉलेजवाल्यांनाही तो तुमचा डेटा तुम्हाला दिसत नाही. त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या 2 ते 3 स्टेप्समधून स्टुडंटला आणि प्राध्यापकांना जावं लागतं. त्याच्याकरता म्हणूनच मी म्हणालो की प्राध्यापकांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदरची जी काही स्टेप्स असते ती मी तुम्हाला एकदा अगोदर सांगतो. सपोज एखादा स्टुडंट फर्स्ट इयर BComला आहे आपण किंवा BScला आहे, आपण असं गृहीत धरूया. त्यांनी फर्स्ट सेम दिली नाही आणि आता फर्स्ट आणि सेकंड सेम एकत्रित द्यायची. तर त्यांनी कोणकोणत्या स्टेप्स करायच्या आहे, नंबर 1 सगळ्यात अगोदर त्यांनी SPSला क्रिएट अकाउंट करायचं आहे. म्हणजे त्यांनी मोबाईल नंबर, मेल ID टाकून नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि या अकाउंटला इलिजिबिलिटी नंबर काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. ही दुसरी स्टेप्स आहे. आपल्या प्रोफाईलमध्ये काय करायचं आहे, इलिजिबिलिटी नंबर ॲड करायचा आहे. तिसरा, इलिजिबिलिटी नंबर ॲड केल्यानंतर कॉलेजकडे एक्झाम सेल किंवा जे काही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल तिथे जाऊन काय करायचे आहे, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट तुम्ही पाठवायची आहे. काय करायचं आहे, किंवा एक लेटर तयार करायचं की मी आपल्या महाविद्यालयात FY BSc FY BCom या वर्गाला मी काय घेतलेला आहे, प्रवेश घेतलेला आहे आणि या प्रवेश घेतलेला असताना मी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा काही कारणास्तव दिली नाही. आता सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मला दोन्ही द्यायचे आहे. तर माझी सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यात यावी आणि मी खाली उल्लेख केलेले जे काही सब्जेक्ट्स आहे ते माझ्या एक्झाम फॉर्ममध्ये देण्यात यावं. मग स्टुडंटनी काय करायचे, त्याचे जे काही ग्रुप्स असतील किंवा स्पेशलायझेशन ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्याचे सगळ्या सब्जेक्टची लिस्ट त्यांनी तयार करून कॉलेजकडे विथ सब्जेक्ट कोड अप्रोप्रिएट द्यायचे
आहे. मग कॉलेज काय करेल, चौथी स्टेप्स, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट विद्यापीठाला फॉरवर्ड करेल विथ रिलेटेड डॉक्युमेंट्स. ओके, कॉलेज काय करेल, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवेल. ह्या 4 स्टेप झाल्यानंतर 5वी जी काही स्टेप्स असेल, विद्यापीठ काय करेल, त्याची आलेली रिक्वेस्ट चेक करेल आणि ती अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करेल. ओके, अप्रूव्ह कधी करेल, जर योग्य ते डॉक्युमेंट असेल आणि योग्य ते रिझन असेल तर त्याची रिक्वेस्ट काय करेल, अप्रूव्ह करेल. रिजेक्ट का करेल, जर त्याचं व्हॅलिड रिझन जर का त्या पत्रामध्ये, म्हणजे कॉलेजला सुद्धा एक जे काही पत्र अपलोड करावं लागतं, त्या पत्रात जर का दिलं नसेल तर विद्यापीठची जे टेक्निकल टीम काय करते, अशी रिक्वेस्ट रिजेक्ट करते. ओके, आता बघा, हे रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी काय करायचं, कॉलेजवाल्यांनी पुन्हा नवीन पत्र तयार करायचं, व्यवस्थित मेन्शन करायचं आणि पुन्हा रिक्वेस्ट पाठवायची आहे. ठीक आहे, 5वी स्टेप झाली, ते विद्यापीठ टेक्निकल टीम अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करेल. आता 6वी स्टेप, जर का तुमची सब्जेक्ट रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली तर काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी पुन्हा त्याचं काय करायचं, SPS स्टुडंटला लॉग इन अकाउंट करायचं. ओके, म्हणजे लॉग इन करायचं, स्टुडंटमध्ये जाऊन क्रिएट अकाउंट आणि लॉग इन आहे तर तिथे काय करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ईमेल ID आणि मेल ID वापरून काय ईमेल ID किंवा मोबाईल नंबर या दोन्हीपैकी एक गोष्ट वापरून तुम्ही काय करता, तुमच्या स्टुडंट प्रोफाईलच्या डॅशबोर्डला जातात. डॅशबोर्डला गेल्यानंतर तिथे ॲक्शन कॉलम दिसेल. त्या ॲक्शन कॉलममध्ये तिथे तुम्हाला डिलीट प्रोफाईल असं ऑप्शन दिसेल. तर तुम्ही ही प्रोफाईल काय करायची, डिलीट करून टाकायची. ठीक आहे, आता प्रोफाईल काय केली, आपण डिलीट केली. ठीक आहे, प्रोफाईल डिलीट केल्यानंतर या स्टुडंटनी काय करायचं आहे, तिथे तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट अशा पद्धतीचा टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्या खालती आल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंट टाईप विचारलं जाईल, त्या ठिकाणी तुम्ही एक्झिस्टिंग टाईप करायचा. काय करायचा, एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं. न्यू आणि एक्झिस्टिंग असे 2 ऑप्शन असतात, त्यापैकी तुम्ही काय करायचा, एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा. एक्झिस्टिंग सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला मीडियम विचारलं जाईल, PRN विचारला जाईल, ABC ID विचारला जाईल आणि इलिजिबिलिटी नंबर विचारला जाईल. आता ऑलरेडी तुमच्याकडे ABC ID आहे, इलिजिबिलिटी नंबर आहे, मीडियम आहे, फक्त तुमच्याकडे PRN नंबर नाही. तर ओके, सो ज्या ठिकाणी ऑलरेडी तुमच्याकडे इलिजिबिलिटी नंबर असतो ना, हा इलिजिबिलिटी नंबर आणि त्याच्या पुढं फक्त कॅपिटल T करायचा, म्हणजे T 120, सपोज 132, 133. ओके, 3 आणि 3 6 आणि 3 9, नंतर आपण असं गृहीत धरू 12 133 असा त्याचा पूर्णपणे 11 डिजिटचा इलिजिबिलिटी नंबर आहे. म्हणजे त्यांनी PRNच्या ठिकाणी काय करायचं, अगोदर कॅपिटल T, नंतर हा इलिजिबिलिटी नंबर जो काही आहे तो जसाच्या तसा या PRNच्या ठिकाणी टाकला तर तुमची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट जी काही अप्रूव्ह झालेली आहे तर तुमच्या प्रोफाईलला तुमचे ते ॲड केलेले सब्जेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजे या ठिकाणी परत त्यांनी ती प्रोफाईल क्रिएट करायची. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर त्यांना काय करता येईल, डायरेक्ट जर का फर्स्ट इयर असेल तर तिथं तुम्हाला लॉग इन केल्यानंतर एक्झाम फॉर्मला फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयर असे 2 ऑप्शन दिसेल. तुम्ही फर्स्ट इयरचे असेल तर तुम्ही फर्स्ट इयर सिलेक्ट करायचा आणि फॉर्म भरायचा. जर SYTY असेल तर अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करायचा आणि तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरायचा. आणि परीक्षा फॉर्ममध्ये जेवढे किंवा सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टला जेवढे सब्जेक्ट पाठवले तेवढेच्या तेवढे काय होतात, ॲड होतात. ओके, सो आता मी या ठिकाणी एक जो काही विद्यार्थी आहे त्याचा माझ्याकडे डेटा आहे, तर मी त्याचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, तर त्याचे प्रोफाईलला इलिजिबिलिटी नंबर कसा अपडेट करायचा हे देखील दाखवणार आहे आणि कॉलेजकडून सब्जेक्ट रिक्वेस्ट कशी पाठवायची आहे ही पण सांगणार आहे. फक्त कॉलेजवाल्यांना एक रिक्वेस्ट करेल, फर्स्ट इयरची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेमची सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवताना तुम्ही इलिजिबिलिटी झालेली असली पाहिजे आणि इलिजिबिलिटी नंबर थ्रू तुम्ही सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवायची आहे. जर तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट इयरच्या व्यतिरिक्त बाकी कोणतेही क्लासेस असू द्या, मग ते MA MCOM MSc नंतर आणखीन SYTY कोणतेही वर्ग असू द्या, तर SY आणि TYची किंवा अदर दॅन फर्स्ट इयर असेल तर त्यावेळेस सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवताना तुम्ही PRN नंबरचा वापर करायचा आहे. फक्त फर्स्ट इयरसाठी तुम्ही इलिजिबिलिटी नंबर थ्रू काय करू शकता, रिक्वेस्ट पाठवू शकता. ओके, सो या पद्धतीने आता मी ओरली माहिती दिली. काही अडचण असेल तर तुम्ही हा पुन्हा व्हिडिओ रिवाईज करा आणि त्या पद्धतीने एकदा बघा. आता मी स्टेप बाय स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं, unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल आणि या स्टुडंट सेक्शनमध्ये इथे 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. सो एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी लॉग इन आहे त्यांनी पुन्हा करण्याची गरज, त्यांनी क्रिएट अकाउंट करण्याची आवश्यकता
नाही. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी लॉग इन आहे तर त्यांनी लॉग इन बटनावर क्लिक करायचं. ज्यांच्याकडे नाही ते काय करतील, इथे क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करतील. सो इथे क्रिएट अकाउंट बटनावर आपण क्लिक करू. त्यानंतर इथे तुमची नॅशनॅलिटी विचारली आहे. इथे तुम्ही इंडियन असाल तर इंडियन टाका. नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट ते तुम्ही इथे मेन्शन करा. जे तुमच्या मार्क लिस्टवर 10वी किंवा 12वीच्या मार्क लिस्टवर जे आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे मेल आय डी टाका आणि मोबाईल नंबर टाका. मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकताना जो या अगोदर कुणीही वापरला नाही असा मेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर होईल. या बटनावर क्लिक करा. तिथे तुमचा एक OTP मेल आय डीला जाईल, एक OTP मोबाईल नंबरला जाईल. दोन्ही OTP टाका. न्यू पासवर्ड काय करा, रिसेट करा. पासवर्ड रिसेट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर जायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण लॉग इन बटनावर क्लिक करू. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बाय आपण जो काही आता मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरला त्यापैकी एक काय करू या ठिकाणी यूज करणार आहोत. आणि एक यूज केल्यानंतर इथे एंटर मोबाईल नंबर टाकायचा, इथे पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. आपण या ठिकाणी लॉग इन करूया. बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे 2 ऑप्शन्स दिसतील. एक आहे न्यू कोर्स एनरोलमेंट, दुसरा आहे अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स. ओके, तर आपल्याला इथे न्यू कोर्स एनरोलमेंटवर क्लिक करायचं आहे. बघा, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये स्टुडंट टाईप तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा आहे, एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे. ओके, एक्झिस्टिंग सिलेक्ट केला. या ठिकाणी आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपण त्या विद्यार्थ्याचं इंग्लिश आहे म्हणून इंग्लिश सिलेक्ट केलं. या ठिकाणी आपण त्याचा जो काही ABC ID आहे तो या ठिकाणी आपण मेन्शन केलेला आहे. इथे डू यू हॅव PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी सगळ्यात अगोदर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी मग तुम्हाला PRN नंबर टाकता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की हॅव यू गॉट इलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑर युअर कॉलेज, दॅन इथे यस सिलेक्ट करायचं आहे. यस सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा काय करायचा आहे, 11 डिजिटचा इलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे. जो तुम्हाला कॉलेजने दिलेला असेल तो इलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे. आपण इलिजिबिलिटी नंबर टाकूया आणि सेव्ह बटनावर क्लिक करू. ओके, आता माझ्याकडे एक इलिजिबिलिटी नंबर आहे तो मी या ठिकाणी टाकतो. बघा, इलिजिबिलिटी टाकल्यानंतर लगेच तुम्हाला एक काय मेसेज येतो की इलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाय. ओके, सो या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आपण इथे सेव्ह बटनावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. सो सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही समोर प्रोफाईल दिसते ना, ही प्रोफाईल फक्त काय करायची आहे, तुम्हाला 1 बाय 1 भरायची आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय काय माहिती विचारली तर बघा, इथेच तुमचं स्टुडंट नेम ते तर इंग्लिशमधून दिलेलं आहे. इथे तुम्हाला उजव्या बाजूला स्टुडंट नेम इन देवनागरी म्हणजे मराठीत टाकायचं. नंतर इथे तुमचं वडिलांचं नेम, फक्त ओनली नेम, नॉट अ फुल नेम. ओके, नंतर ते इंग्लिशमध्ये, इकडे मराठीमध्ये आईचं नेम जे इंग्लिश आहे ते इथे मराठीत टाकायचं आहे. तुमचा मेल ID मोबाईल नंबर आहे. जेंडर तुम्ही मेल असेल मेल सिलेक्ट करा, फिमेल असेल फिमेल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे ती एंटर करा. डोमेसाईल तुमचं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र सिलेक्ट करा. कॅटेगरी जर ओपन असेल ओपन करा, OBC असेल OBC करा. मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर तिथे यस असेल यस करा, नो असेल तर नो करा. मायनॉरिटी यस असेल यस करा, नो असेल तर नो करा. हँडिकॅप यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. नॉन क्रिमिनल ऑलवेज इथे नोज तुम्ही शो करा. याच्यानंतर इथे तुमचा 300 KB साईजमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि साईन तुमची 50 KBच्या आत अपलोड करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही पिनकोड आहे, जसं की हा विद्यार्थी सपोज आपण गृहीत धरू की मी त्या विद्यार्थ्याचा इथे पिनकोड जो काही आहे तो मी या ठिकाणी इथे मेन्शन करतो. ओके, पिनकोड टाकल्यानंतर लगेच स्टेट इथे महाराष्ट्र सिलेक्ट करता येईल. डिस्ट्रिक्ट जे काही आहे नाशिक आहे. त्याच्यानंतर याचा जो काही तालुका आहे तो मालेगाव आहे. ऑलरेडी त्याचं जो काही आहे या ठिकाणी लोकॅलिटी त्याचं ऑलरेडी इथे संगमेश्वर आहे. एक एक्झाम्पल म्हणून टाकलं. इथे डायरेक्ट मी काय करतो, इथे मालेगावच टाकतो. नंतर आपल्याला जो काही ॲड्रेस पाहिजे तो आपण अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन सेव्ह करू शकतो. या ठिकाणी पण आपण डिटेल टाकण्याची आवश्यकता नाही. जसं की आता या ठिकाणी हा विद्यार्थी सपोज कालिका नगर, ओके, कालिका नगर मालेगाव, ओके, या ठिकाणी तो राहत आहे. आपण या ठिकाणी टाकलं, सेव्ह ॲड्रेस या पद्धतीने केला आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो. पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म. इथे ओके बटनावर क्लिक करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या एक्झामचा फॉर्म भरत असतात ना, त्यावेळेस ऑलवेज तुमच्या कोर्स एनरोलमेंटमध्ये इलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबर असले, नंतर कोर्स नेम आणि तिथे इथे कोर्स टाईप वगैरे एक विचारला जातो. ओके, सो त्यामुळं जसं इथं BSc आहे तर पॅटर्न नेम विचारलेला आहे. जसं BSc 2000
2019 क्रेडिट पॅटर्न असा शब्दप्रयोग या ठिकाणी आला पाहिजे. CBSC किंवा CBCS, ओके सॉरी, इथं CBCS पॅटर्न तुमचा आला पाहिजे. आता ऑलरेडी या ठिकाणी फक्त काय आहे, इलिजिबिलिटी आणि BSc असं दाखवलेलं आहे. आता जर का आपण एक्झाम फॉर्म भरायला गेलो तर याच्या फॉर्ममध्ये फक्त सेमिस्टर फर्स्टचे सब्जेक्ट येणार आहे. तर आपल्याला तसं नको आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड असे दोन्ही सब्जेक्ट त्याचे आले पाहिजे. आता इथं मी जे काही स्टेप्स तुम्हाला सांगितले आहे की क्रिएट अकाउंट करायचं आणि प्रोफाईलला इलिजिबिलिटी नंबर ॲड करायचा, या पद्धतीने तुम्हाला हे 2 कामं केले. आता तिसरं जे काही काम आहे ते कॉलेजला काय करायचं आहे, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची आहे. तर ती कशी पाठवायची ते देखील तुम्हाला सांगतो. हे आता याच्या पुढचा भाग कॉलेजसाठी आहे. या ठिकाणी कॉलेजनी काय करायचं आहे, इथे एक्झाम सेक्शनमध्ये जायचं आहे. एक्झाम सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुमचं कॉलेज लॉग इन दिसेल, त्या कॉलेज लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे कॉलेज इनवर्ड एक्झाम फॉर्म या बटनावर काय करायचं, इनवर्ड नाववर क्लिक करायचं. इथे तुमचा कॉलेजचा पन कोड, पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे जो काही कॅप्चा तुम्हाला दाखवलेला आहे तो कॅप्चा टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण एवढी माहिती भरू आणि पुढे जाऊया. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, कॅप्चा आणि ते टाकून आपण लॉग इन केलेलं आहे. इथं लॉग इन केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसेल, डॅशबोर्ड, इनवर्ड, क्रिएट चलन वगैरे. तर या ठिकाणी डिलीट ॲप्लिकेशन आफ्टर इनवर्ड या ठिकाणी तुम्हाला त्याच्या खाली इथे स्टुडंट सब्जेक्ट रिक्वेस्ट, ॲड सब्जेक्ट रिक्वेस्ट असा टॅब दिसेल. त्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आय हॅव रीड अँड ॲग्री टू टर्म अँड कंडिशन, सो या बटनावर काय करा, क्लिक करा आणि या ठिकाणी अप्लाय हिअर या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की स्टुडंट टाईप काय करायचा. मी पुन्हा सांगतो, जर तुम्ही फर्स्ट इयरची रिक्वेस्ट पाठवत असेल तर तुम्ही इलिजिबिलिटी नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर अदर दॅन फर्स्ट इयर पाठवत असेल तर PRN नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी आता इलिजिबिलिटी नंबर टाकलेला आहे. इलिजिबिलिटी नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मी इलिजिबिलिटी नंबर जो काही आहे तो टाईप करून या ठिकाणी टाकणार आहे. ओके, या ठिकाणी आपण त्याचा इलिजिबिलिटी नंबर टाकला. ओके, इलिजिबिलिटी टाकल्यानंतर इथे सिलेक्ट फॅकल्टी सिलेक्ट करायची. जसं की या ठिकाणी हा सायन्सचा विद्यार्थी, तर सायन्स केला. कोर्स एनरोलमेंट किंवा कोर्सचा जो काही पॅटर्न आहे तो या ठिकाणी आपण काय केला, BSc रेग्युलर 2019 पॅटर्न केला. ओके, त्याच्यानंतर सिलेक्ट कोर्स इयर, जसं की तो फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयर आपण सिलेक्ट करणार आहे. नंतर सिलेक्ट सेमिस्टर कॉम्बिनेशन, आता या ठिकाणी त्याला फर्स्ट आणि सेकंड द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं पूर्ण नेम वगैरे आलं, त्याच्या मदरचं नेम आलं. इथे रिमार्क, इथे मग आपण डिटेल्समध्ये टाकायचं की प्लीज अप्रूव्ह सब्जेक्ट रिक्वेस्ट, किंवा आपण इथे म्हणू प्लीज अप्रूव्ह इथं सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट. ओके, आणि डिटेलमध्ये आपण पत्रामध्ये उल्लेख करणार आहे. इथं जे काही आपण पत्र हे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि इथं चूज फाईलमध्ये सिलेक्ट करून ते आपल्याला ॲड करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी जे माझ्याकडे जे पत्र आहे ते पत्र मी इथे ॲड करतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पद्धतीचं लेटर कॉलेजला काय करायचं आहे, तयार करायचं. जसं FY BSc क्रेडिट पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड विषय ॲड करण्याबाबत. नंतर इथं उपरोक्त विषयानुसार आमच्या या संस्थेच्या महाविद्यालयाचं BScचं स्टुडंट इलिजिबिलिटी उशिरा झाल्याने प्रथम सत्राचे परीक्षा फॉर्म भरू शकला नाही. त्याला BScचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे एकत्रित विषय द्यायचे आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन होऊन मंजुरी मिळावी ही विनंती. आणि त्याचे सब्जेक्टचे नेम बघा, इथे सब्जेक्टचे कोड आहे CH 101, 102, 103. नंतर बॉटनी, झुलॉजी, जॉग्राफी असे सगळे सब्जेक्ट ॲड केले. तसं सेकंड सेमिस्टरचे पण सगळे सब्जेक्ट ॲड केलेले आहेत. विथ त्याचे डेमोक्रेसी आणि G1 म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा देखील ॲड केलेला आहे. म्हणजे जे काही सब्जेक्ट ॲड करायचे आहे त्या ॲडबाबत हे सगळे सब्जेक्ट प्रॉपर पद्धतीने या लेटरमध्ये ॲड करणं आवश्यक असणार आहे. आणि तेच सब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉपडाऊन बॉक्समधून काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जसं बघा इथे आपण बॉटनीचा सब्जेक्ट त्याचा 111, 112, 113 घेतला. झूलॉजीचा याचा जो काही सब्जेक्ट आहे आपल्या याच्यातला काय म्हणूया त्याला, त्याचे ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जे काही सब्जेक्ट दाखवलेले आहे ते सर्व सब्जेक्ट आपण काय करणार आहे, या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळे सब्जेक्ट ज्यावेळेस इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे शेवटी जनरेट रिक्वेस्ट अशी टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. बघा त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येईल की युअर रिक्वेस्ट हॅज बीन प्रोसीड सक्सेसफुली. त्यामुळे ओके बटनावर क्लिक करा.
बघा ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं जसं सायन्सच्या आपण आता रिक्वेस्ट पाठवल्या तर त्याची लगेच या ठिकाणी नोंद झाली की टोटल रिक्वेस्ट किती पाठवल्या गेल्या, 10 पाठवल्या गेलेल्या आहेत. तर 10च्या 10 इथं या ठिकाणी दाखवल्या जातील. आता बघा इथे टोटल रिक्वेस्ट 10, इथं टोटल अप्रूव्ह ॲप्लिकेशन इथे आत्ता 0 आहे आणि नंतर रिजेक्ट काय आहे या ठिकाणी 0 आहे. जर या ठिकाणी तुमच्या सब्जेक्ट रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्या तर ते या ठिकाणी येतील. रिजेक्ट झाल्यानंतर समजून घ्यायचं की याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी आपण चुकीचं नोंद केलेली आहे. ओके, आता सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता कॉलेजनी काय केलेली आहे, त्यांची 3 ते 4 नंबरची स्टेप्स पूर्ण केलेली आहे. आता जर का तुम्ही परीक्षा फॉर्म भरायला गेले तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपण SPS काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. म्हणजे इथे जसं की मी मगाशी सांगितलं या ठिकाणी, जसं की आता मी याचं अकाउंट काय करतो, लॉग आउट करतो. जसं की आपण मगाशी या ठिकाणी आलेलो होतो. आता ऑलरेडी आपल्याकडे लॉग इन ID आणि पासवर्ड आहे, त्याच्यामुळं आपण काय करणार आहे, डायरेक्ट लॉग इन बटनावर क्लिक करणार आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बाय आपण मोबाईल नंबर करणार आहोत आणि इथे मोबाईल नंबर पासवर्ड टाकणार आहे आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन करणार आहोत. बघा लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी बघा मगाशी ज्या पद्धतीने आलो होतो त्याच पद्धतीने आलो. इथे अजूनही आपण काय केलेलं आहे, आपल्या प्रोफाईलला आता PRN नंबर आपल्याला अपडेट करायचा आहे. इथे एलिजिबिलिटी नंबर तर आहे पण PRN नंबर आपण काय करूया, अपडेट करणार आहोत. आता या विद्यार्थ्याचा एलिजिबिलिटी नंबर जो काही आहे 120 232 69 960 हा काय करायचा, अगोदर त्या विद्यार्थ्यांनी कॉपी करायचा आहे. आणि इथे काय करायचं, पुढच्या स्टेप्सला जाण्यासाठी इथे ॲक्शन कॉलम दिसेल. आता तुमच्या प्रोफाईलला PRN आणि एलिजिबिलिटी नंबर अपडेट नाही. जर अपडेट असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्झाम फॉर्मला लॉग इन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जर का तो अपडेट नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे डिलीट प्रोफाईल असं ऑप्शन दिसणार आहे. तर डिलीट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. तर डिलीट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येणार आहे, न्यू कोर्स एनरोलमेंट. सो न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जायचं आहे आणि इथे स्टुडंट टाईप काय करायचा आहे, एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला काय करायचा, आपला जो ABC ID तो टाकायचा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश ते ॲज इट इज सिलेक्ट करायचं. मग त्यावेळेस इथे काय करायचं, PRN नंबर यस करायचा आहे आणि इथे T करायचा कॅपिटलमध्ये आणि तुमचा जो काही एलिजिबिलिटी नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि इथे पुढच्या बटनावर जायचं. आता ऑलरेडी इथे त्यांची सब्जेक्ट रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली नाही म्हणून ते काय म्हणतील, इथे इनव्हॅलिड PRN नंबर, एंटर व्हॅलिड PRN नंबर. ओके, म्हणजे हे कसा एंटर करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी नंतर तुम्ही एलिजिबिलिटी नंबर यस करायचा आहे आणि एलिजिबिलिटी नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करून नंतर सेव्ह करायचं आहे. PRN ते बाकीचं सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ही माहिती भरायचीच आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला पुन्हा तुमची ही प्रोफाईल भरायची आणि पुन्हा तुमच्याकडे जर प्रोफाईलमध्ये एलिजिबिलिटी आणि PRN नंबर जर का दिसला तर मग तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या बटनावर क्लिक करायचं आणि पुढे माहिती भरायची. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रोफाईलला एलिजिबिलिटी आणि PRN नंबर अपडेट होईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, इथे एक्झाम फॉर्ममध्ये जायचं. जसं इथे एक्झाम फॉर्मला आपण क्लिक करू, त्याच्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आणि इथे जर तुम्ही फर्स्ट इयरचे असेल तर फर्स्ट इयरच्या कॉलमला जायचं. अदरवाईज SY आणि TY किंवा अदर दॅन फर्स्ट इयर असेल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं. जसं हा फर्स्ट इयरचा आहे तर फर्स्ट इयर सिलेक्ट केलं आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन करायचं. इथे आता हे ऑलरेडी आपण बाकीचा विद्यार्थी आहे म्हणून आपण ते या पद्धतीने घेतलेलं आहे. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल, सब्जेक्ट पूर्णपणे दिसून येतील. फक्त तिथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला नव्याने परत सब्जेक्ट सिलेक्शन करण्याची आवश्यकता नाही. जे सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टमध्ये जे सब्जेक्ट पाठवले ते जसेच्या तसे सब्जेक्ट तुम्हाला दिसून येतील. ते दिसून आल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर फीची डिटेल्स येईल. शेवटी कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा किंवा बॉक्स दिला असेल प्रिव्ह्यू आणि नोच्या खाली, तिथे बॉक्समध्ये क्लिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटन करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करून कॉलेजमध्ये जमा करू शकता. बट एक गोष्ट आणखीन एक महत्त्वाची सांगायची राहिली, महाविद्यालयाने सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी स्टुडंटच्या इथे कोणत्याही पद्धतीचा फॉर्म भरला जाता कामा नये. म्हणजे तो जरी SYचा असेल ओके, किंवा एखादा विद्यार्थी त्याला SYचे 3rd सेम आणि 4th सेम एकत्रित द्यायचे आणि त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल आणि त्यांनी फर्स्ट इयरचा बॅकलॉग भरलेला असेल तर त्याला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट 3rd आणि 4th सेमची पाठवता येणार नाही. बट त्यांनी काय करायचं, पाठवायच्या वेळेस त्यांनी फर्स्ट इयरचाही फॉर्म इथून रिमूव्ह करायचा किंवा डिलीट करायचा आणि SYचा देखील फॉर्म भरायचा नाही. जर रिक्वेस्ट पाठवायची असेल तर रिक्वेस्ट पाठवण्यापूर्वी त्यांनी काय केलं पाहिजे, परीक्षा फॉर्म हा भरला गेला
पाहिजे. म्हणजे परीक्षा फॉर्म कोणताही भरला गेला असता कामा नये, तरच तुम्हाला सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट एकत्रित पाठवता येईल. ओके. सो या पद्धतीने तुम्ही सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट करून परीक्षा फॉर्म भरू शकता. जर का कुणाचं काही अडचण असेल तर निश्चित आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी भेटा. परीक्षा विभाग तुम्हाला प्रॉपर पद्धतीने उत्तर देईल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट कशी पाठवायची आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा अशी संपूर्णतः माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.